नमस्कार. मी प्राध्यापक दगडू शेख परत एकदा आपलं या ऑनलाईन टॅली लेक्चरमध्ये स्वागत करतो. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण टॅलीचं थोडक्यात इंट्रोडक्शन पाहिलं होतं. टॅलीचं काय महत्त्व आहे, टॅली आपल्या देशामध्ये पहिल्या क्रमांकावर कशा पद्धतीनं आलेलं आहे आणि कॉमर्स, नॉन कॉमर्स विद्यार्थीसुद्धा या कोर्सचा कसा वापर करू शकतात किंवा कशा पद्धतीनं किंवा एकदम सोप्या पद्धतीनं टॅली हे सॉफ्टवेअर शिकू शकतात, हे आपण पाहिलेलं आहे. त्यासोबतच टाइप्स ऑफ बिझनेस ॲज पर वर्किंग पॉईंट ऑफ व्ह्यू हे देखील आपण पाहिलेलं आहे आणि या पहिल्या व्हिडिओला सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिलेला आहे. त्याच्याबद्दल सर्वांचे आभार. आज आपण पुढचा व्हिडिओ या ठिकाणी सुरू करत आहोत. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण टाइप्स ऑफ बिझनेस ॲज पर वर्किंग पॉईंट ऑफ व्ह्यू पाहिलं होतं. त्यामध्ये पहिला प्रकार पाहिला होता मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन, ज्या ठिकाणी 3 प्रोसेस इन्व्हॉल्व असतात. इनपुट, प्रोसेस आणि आउटपुट. म्हणजेच रॉ मटेरियल खरेदी केलं जातं, त्याच्यावर प्रोसेस करण्यात येते आणि फायनल प्रोडक्ट तयार करून ते सेल करण्यात येतं. दुसरा प्रकार आपण पाहिला होता ट्रेडिंग ऑर्गनायझेशन, ज्या ठिकाणी 2 प्रोसेस इन्व्हॉल्व असतात, परचेस आणि सेल्स. रेडीमेड वस्तू परचेस केले जातात आणि त्याच वस्तू सेल्स केल्या जातात. ट्रेडरचेच अनेक प्रकार आहेत. डिस्ट्रीब्युटर, डीलर, होलसेलर आणि रिटेलर हे सगळे ट्रेडर्स आहेत. आणि तिसरा प्रकार पाहिला होता सर्व्हिस बिझनेस, जो टॅलेंट बेस्ड, स्किल बेस्ड बिझनेस आहे आणि त्याच्या माध्यमातून सर्व्हिस सर्वांना दिली जाते. स्कूल, कॉलेज, डॉक्टर, इंजिनियर, लॉयर, टीचर्स हे सर्व्हिस बिझनेसचे एक्झाम्पल आहेत. आज आपण पाहणार आहोत टाइप्स ऑफ बिझनेस ॲज पर लीगल किंवा लायसन्सिंग पॉईंट ऑफ व्ह्यू. आपल्या देशात कोणताही व्यवसाय सुरू करत असताना एक लायसन्स घ्यावं लागतं. विदाऊट लायसन्स कोणीही आपल्याकडे व्यवसाय सुरू करू शकत नाही. अदरवाईज त्या बिझनेसला इल्लीगल बिझनेस असं म्हणलं जाईल. लीगल बिझनेस जर चालू करायचा असेल, कोणत्या ना कोणत्या प्रकारचं लायसन्स आपल्या व्यवसायाला घ्यावं लागतं आणि ते लायसन्स घेऊनच आपण व्यवसाय चालू करू शकतो. म्हणून हे सर्व प्रकार आपण टाइप्स ऑफ बिझनेस ॲज पर लीगल किंवा लायसन्सिंग पॉईंट ऑफ व्ह्यू असं म्हणलेलं आहे. त्यानुसार पुढील काही प्रकार आहेत. लीगल पॉईंट ऑफ व्ह्यूनुसार आपल्या देशामध्ये महत्त्वाचे हे 5 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे सोल प्रोप्रायटरशिप. दुसरा प्रकार आहे पार्टनरशिप. तिसरा प्रकार आहे जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस. चौथा प्रकार आहे कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि 5वा प्रकार आहे जॉईंट स्टॉक कंपनी. पहिला प्रकार सोल प्रोप्रायटरशिप किंवा याला प्रोप्रायटर असं देखील म्हणलं जातं. आपल्या देशामध्ये सगळ्यात पॉप्युलर किंवा मोठ्या प्रमाणावर घेण्यात येणारं जे लीगल लायसन्स आहे ते आहे सोल प्रोप्रायटरशिप किंवा त्याला प्रोप्रायटर असं म्हणलं जातं. किंवा अनेक जण शॉप ॲक्ट लायसन्स काढतात. शॉप ॲक्ट लायसन्स काढतात म्हणजे ते सोल प्रोप्रायटरशिपचं लायसन्स घेतात. अशा प्रकारचं लायसन्स घेण्यासाठी कमीत कमी लीगल फॉर्मॅलिटीची गरज असते आणि सहज सोप्या पद्धतीनं हे लायसन्स आपण घेऊ शकतो. कमीत कमी एक मेंबरसुद्धा हे लायसन्स घेऊ शकते आणि व्यवसाय सुरू करू शकते. या प्रकारचं लायसन्स घेण्यासाठी कॅपिटलसुद्धा खूप कमी प्रमाणात वापरावं लागतं. कमीत कमी फायनान्स लागतं. प्रोप्रायटरची लायबिलिटी पण अनलिमिटेड आहे. प्रोप्रायटरचा फायदा झाला तर पूर्ण फायदा प्रोप्रायटरला मिळेल. प्रोप्रायटर म्हणजेच ओनर ऑफ द बिझनेस. आणि जर नुकसान झालं तर नुकसानसुद्धा पूर्ण प्रोप्रायटरला सहन करावं लागेल. या व्यवसायाचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता. एकच व्यक्ती निर्णय घेत असतो, त्यामुळं डिसिजन मेकिंग क्विक होते आणि व्यवसायाचं नियंत्रणसुद्धा फास्ट होतं. या व्यवसायाची कंटिन्युटी अनस्टेबल आहे. म्हणजे जोपर्यंत ओनर ॲक्टिव्ह आहे, प्रोप्रायटर ॲक्टिव्ह आहे, तोपर्यंतच हा व्यवसाय व्यवस्थित चालतो. परंतु आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर हेच लायसन्स घेण्यात येतं, कारण की कमीत कमी लीगल फॉर्मॅलिटी सहज सोप्या पद्धतीनं सुरुवात करता येते आणि एकच व्यक्ती हँडल करू शकतो. एकाच व्यक्तीकडे सगळे डिसिजन मेकिंग पॉवर असतात. त्यामुळं आपण जर मार्केटमध्ये रिसर्च केलं तर मॅक्झिमम बिझनेसचं लायसन्स हे आपल्याला सोल प्रोप्रायटरशिप असलेलं दिसून येईल. आपण काही मिनिटात आपण हे ओळखू शकतो की कुठल्याही व्यवसायात गेलात तिथं शॉप ॲक्ट लायसन्स जर आपल्याला लावलेलं दिसत असेल तर ते सोल प्रोप्रायटरशिप आहे किंवा त्यालाच आपण त्याच्या ओनरला म्हणलं जातं प्रोप्रायटर असं म्हणलं जातं. तर हे लायसन्स सगळ्यात
महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचं जे लायसन्स आहे, आता पुढचं लायसन्स पाहण्या अगोदर हे लक्षात घ्या की आपल्या देशामध्ये सोल प्रोप्रायटरशिप मोठ्या प्रमाणावर आहे. मग कसं ओळखायचं की दिलेला बिझनेस सोल प्रोप्रायटर आहे? तर अनेक जणांच्या व्हिजिटिंग कार्डवर किंवा बॅनरवर प्रोप्रा असा शब्द दिला जातो. प्रोप्रा म्हणजेच प्रोप्रायटर, ज्याला मराठीत किंवा इंग्लिशमध्ये ओनर असं म्हणलं जातं, मालक. पण त्याला टेक्निकल वर्ड वापरला जातो प्रोप्रायटर. आणि सोल प्रोप्रायटरशिपलाच प्रोप्रायटरशिप फर्म असं देखील म्हणलं जातं. तर ज्यावेळेस तुम्ही अकाउंटिंग करणार आहात एखाद्या व्यवसायाची, तर तुम्हाला मॅक्झिमम फर्म हे सोल प्रोप्रायटरशिप असलेल्या दिसून येतील. ॲज पर लिगल पॉईंट ऑफ व्ह्यू व्यवसायाचा दुसरा प्रकार आहे पार्टनरशिप. एकापेक्षा जास्त व्यक्ती जर एकत्र येऊन जर व्यवसाय चालू करणार असतील तर पार्टनरशिप हा व्यवसाय चालू केला जातो. पार्टनरशिपचं लायसन्स घेतलं जातं. याला पार्टनरशिप किंवा पार्टनरशिप फर्म असं देखील म्हणलं जातं. रजिस्ट्रेशन ऑप्शनल आहे. सहजासहजी याचं लायसन्स मिळतं. कमीत कमी 2 व्यक्ती एकत्र येऊन पार्टनरशिप फर्म चालू करू शकतात. दोघांनाही लिमिटेड कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन त्या ठिकाणी करावं लागतं. पार्टनरची लायबिलिटी लिमिटेड असते पण जॉईंट असते. म्हणजे व्यवसायाला जर काही नुकसान झालं तर एका व्यक्तीला सहन करावं लागत नाही, तर सर्व पार्टनर्सला सहन करावं लागतं. डिसिजन मेकिंग पार्टनरशिप फर्ममध्ये सुद्धा डिसिजन मेकिंग खूप स्ट्रॉंग असते. क्विक डिसिजन घेता येतो आणि एकमेकाशी डिस्कस करून डिसिजन घेतलेला असल्यामुळं सहसा डिसिजन चुकत नाहीत आणि याचं नियंत्रण व्यवस्थित करता येतं. पार्टनरशिप फर्मची कंटिन्युटी ही जास्त स्टेबल आहे, कारण की या ठिकाणी फक्त एक व्यक्ती नाही आहे. एका व्यक्तीने जरी व्यवसाय सोडला किंवा एका व्यक्तीला जरी काही प्रॉब्लेम झाला तरी दुसरा व्यक्ती तो व्यवसाय हँडल करू शकतो. त्याच्यामुळं प्रोप्रायटरशिपपेक्षा पार्टनरशिप फर्म हे जास्त स्टेबल असल्याचं लक्षात येईल. आणि आज मोठ्या प्रमाणावर पार्टनरशिप फर्म सुरू होत आहेत. अनेक व्यक्ती एकत्र येऊन हा व्यवसाय चांगल्या पद्धतीनं रन करत आहेत. तर ज्या व्यक्तींना एकत्र येऊन एखादा नवीन व्यवसाय चालू करायचा आहे ते पार्टनरशिप फर्म हे लायसन्स घेऊ शकतात. व्यवसायाचा तिसरा प्रकार आहे जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस. आपल्या देशात मोठ्या प्रमाणात जॉईंट फॅमिली अस्तित्वात आहेत. पूर्वीच्या काळी होत्या, आजही अस्तित्वात आहेत. त्यानुसार हा प्रकार तयार करण्यात आला होता, जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस. कमीत कमी लिगल फॉर्मॅलिटीमध्ये सहजरित्या हा व्यवसाय चालू करता येतो. कमीत कमी फॅमिलीचे 2 व्यक्ती एकत्र येऊन हा व्यवसाय चालू करू शकतात. फॅमिलीची पारंपरिक किंवा पूर्वजांची प्रॉपर्टी हेच त्या व्यवसायाचं भांडवल असतं. या व्यवसायामध्ये कर्ता हा प्रमुख व्यक्ती असतो, त्याची लायबिलिटी अनलिमिटेड असते आणि फॅमिलीमधले जे अदर मेंबर आहेत त्यांची लायबिलिटी लिमिटेड असते. या प्रकारच्या लायसन्सिंगमध्ये सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हे कर्त्याला असतात आणि तोच व्यक्ती त्या व्यवसायाचं नियंत्रण करत असतो, मॅनेजमेंट करत असतो. अदर बिझनेसपेक्षा, अदर लायसन्सिंगपेक्षा या व्यवसायाची कंटिन्युटी जास्त स्टेबल आहे, कारण की कर्ता जरी डिॲक्टिव्ह झाला तरी अदर मेंबर हा व्यवसाय व्यवस्थितरित्या सांभाळू शकतात. पण पूर्वीप्रमाणे आज हे प्रकार कमी प्रमाणात अस्तित्वात आहे. तरीसुद्धा जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेससाठी हा प्रकार खूप बेस्ट आहे. त्यानंतर पुढचा प्रकार आहे कोऑपरेटिव्ह सोसायटी. सहकार तत्वावर चालणारे व्यवसाय. आज कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये कोणीही ओनर नसतो, पण या सोसायटी सुरू करत असताना खूप मोठ्या प्रमाणावर लीगल फॉर्मॅलिटीज पूर्ण कराव्या लागतात. कायदेशीर प्रत्येक देशाचे, प्रत्येक राज्याचे सहकार कायदे हे वेगवेगळे आहेत आणि त्या कायद्यानुसार लीगल फॉर्मॅलिटी करायला वेळ लागतो. रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना करण्यासाठी कमीत कमी 10 मेंबरनी एकत्र येणं महत्त्वाचं आहे. 10 मेंबर एकत्र आले, कारण की तुम्हाला पूर्वीच सांगितलं की या व्यवसायामध्ये कुणीही एक जण ओनर नसतो. सगळे मेंबर ह्या कोऑपरेटिव्ह सोसायटीचे ओनर असतात. कमीत कमी 10 मेंबर एकत्र येऊन ही कोऑपरेटिव्ह सोसायटी चालू करतात. मॅक्झिमम मेंबरची काही लिमिट या ठिकाणी नाही आहे. आज आपण बघतो मॅक्झिमम कोऑपरेटिव्ह बँक, पतसंस्था किंवा हाऊसिंग सोसायटी ह्या कोऑपरेटिव्ह असलेल्या आपल्याला दिसून येतील, का सहकार तत्वावर चालणारे आपल्याला दिसून येतील.
भांडवलसुद्धा कमीत कमी लागतं कोऑपरेटिव्ह सोसायटी चालू करत असताना, कारण की नंबर ऑफ मेंबर जास्त असल्यामुळं मेंबर जेवढे वाढत जातील त्यांची फीस वाढत जाईल आणि ॲटोमॅटिक कोऑपरेटिव्ह सोसायटीला भांडवल मिळत जाईल. सर्व मेंबरची लायबिलिटी देखील लिमिटेड असते. कोऑपरेटिव्ह सोसायटीजमध्ये मेंबरची संख्या जास्त असते आणि मेंबर स्वतः येऊन हा व्यवसाय सांभाळू शकत नाहीत, व्यवसाय चालवू शकत नाहीत. त्यामुळं प्रत्येक कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये ठराविक काळानंतर इलेक्शन होतात आणि इलेक्शनच्या माध्यमातून किंवा बिनविरोध मॅनेजमेंट कमिटी निवडण्यात येते आणि ही मॅनेजमेंट कमिटी त्या व्यवसायाशी संबंधित सर्व निर्णय घेण्याचे काम करते, मॅनेजमेंट करण्याचं काम करते आणि ही या सर्व मेंबर्सच्या माध्यमातून ही मॅनेजमेंट कमिटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, सेक्रेटरी याची अपॉइंटमेंट करण्यात येते आणि त्यांच्या माध्यमातून कोऑपरेटिव्ह सोसायटीचा व्यवसाय व्यवस्थितरित्या चालू शकतो. आज आपल्या देशामध्ये किंवा प्रत्येक राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कोऑपरेटिव्ह सोसायटी चालत आहेत, कारण की सहकार तत्व या ठिकाणी प्रॉफिट मोटिव्ह हा खूप कमी प्रमाणात असतो आणि एकमेकाला सपोर्ट करून हा व्यवसाय वाढवला जातो. त्यामुळं नुकसानीचं प्रमाण खूप कमी आहे आणि आज अनेक सक्सेसफुल कोऑपरेटिव्ह सोसायटी आपल्या देशामध्ये आहेत, जे सहकार क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर वाढवण्याचं काम करत आहेत आणि प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी, मग ते हाऊसिंग सोसायटी असेल, पतसंस्था असेल, कोऑपरेटिव्ह बँक असेल, हे मोठ्या प्रमाणावर यशस्वी होताना आज दिसत आहेत. या कोऑपरेटिव्ह सोसायटीची कंटिन्युटी जास्त स्टेबल आहे, कारण त्याला एक सेपरेट लीगल स्टेटस आहे. तुम्हाला सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणावर लीगल फॉर्मॅलिटी पूर्ण केल्यानंतरच कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना करण्यात येते. रजिस्ट्रेशन कंपल्सरी असतं. त्याच्यामुळे सहजासहजी कोऑपरेटिव्ह सोसायटी बंद होत नाही आणि कोऑपरेटिव्ह सोसायटीचा कोणीही एक जण मालक नसतो. सर्व मेंबर ह्या कोऑपरेटिव्ह सोसायटीचे ओनर असतात. त्यामुळं कोऑपरेटिव्ह सोसायटी, पतसंस्था, बँक हे व्यवस्थित चालण्यास मदत होते आणि व्यवसाय वाढवण्यास सुद्धा मदत होते. आणि इलेक्शन कंटिन्यू होत असल्यामुळं प्रत्येक वेळेस नवीन मेंबरला त्या ठिकाणी कोऑपरेटिव्ह सोसायटी हँडल करण्याची संधी मिळते आणि आपलं टॅलेंट दाखवण्याची त्या ठिकाणी संधी मिळते. तर आपल्या देशामध्ये जर जॉईंटली एकत्र येऊन जर अनेक जणांना कोणते व्यवसाय चालू करायचे असतील, तर कोऑपरेटिव्ह सोसायटी हा सुद्धा लायसन्सिंगचा प्रकार एकदम बेस्ट ऑप्शन आहे. ते एकत्र येऊन व्यवसाय चालू करू शकतात आणि व्यवस्थितपणे ते रन करू शकतात. लायसन्सिंगनुसार किंवा लीगलनुसार 5वा आणि महत्त्वाचा प्रकार आहे जॉईंट स्टॉक कंपनी. आज आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर कंपनी चालू होत आहेत, स्टार्टअप त्या ठिकाणी चालू होत आहेत, पण याच्यासाठी रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. जॉईंट स्टॉक कंपनी सुरू करत असताना लेंदी आहे आणि एक्सपेन्सिव्ह आहे. म्हणजे सहजासहजी कोणी जॉईंट स्टॉक कंपनीची सुरुवात करू शकत नाही. रजिस्ट्रेशन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च येतो. ही प्रोसिजर खूप लेंदी आहे, खर्च आहे. त्यामुळं सहजासहजी कोणी हे चालू करत नाही. पण ज्यांना नॅशनल, इंटरनॅशनल लेवलवर आपला व्यवसाय वाढवायचा आहे, ते कंपनीची स्थापना करू शकतात. जर तुम्हाला प्रायव्हेट कंपनीची जर स्थापना करायची असेल, तर कमीत कमी 2 व्यक्तींना एकत्र यावं लागतं आणि पब्लिक कंपनीची जर स्थापना करायची असेल, तर 7 मेंबरने एकत्र येणं गरजेचं आहे. प्रायव्हेट आणि पब्लिक कंपनीमध्ये अनेक जणांना कन्फ्युजन होतं. प्रायव्हेट म्हणजे खाजगी कंपनी, पब्लिक म्हणजे गव्हर्नमेंट कंपनी. तर असं नाही आहे. तर रिलायन्स कंपनी, टाटा कंपनी, अनेक जणांना असं वाटतं की या प्रायव्हेट कंपन्या आहेत, पण या पब्लिक कंपन्या आहेत. कारण की रिलायन्सचे शेअर्स शेअर मार्केटमध्ये विकले जातात. टाटाचे शेअर्स शेअर मार्केटमध्ये विकले जातात. पब्लिक जर एखाद्या कंपनीचे शेअर जर परचेस करत असेल, तर ती प्रायव्हेट कंपनी नाही आहे, ती पब्लिक कंपनी आहे. त्याच्यामुळे रिलायन्स, टाटा, बिर्ला हे सर्व पब्लिक कंपनी आहेत, प्रायव्हेट कंपनी आहेत. प्रायव्हेट कंपनी म्हणजे जेवढे मेंबरनी ती कंपनी सुरुवात केलेली आहे, फक्त त्यांचं भांडवल असतं, म्हणून त्यांना प्रायव्हेट कंपनी असं म्हणलं जातं. तर हा मेन फरक आहे. प्रायव्हेट कंपनी म्हणजे जेवढ्या मेंबरनी ती कंपनी सुरू केलेली आहे तेवढंच भांडवल असतं, म्हणून त्याला प्रायव्हेट कंपनी किंवा खाजगी कंपनी असं म्हणलं जातं. आणि पब्लिक कंपनी म्हणजे कॉमन पब्लिकनी शेअर्स त्या कंपनीमध्ये खरेदी केलेले असतात, म्हणून त्यांना पब्लिक कंपनी असं म्हणलं जातं. कंपनीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कॅपिटल उभं करता येतं. फायनान्शियल रिसोर्सेस देखील मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी उभे करता येतात.
कंपनीजमध्ये मेंबरची लायबिलिटी देखील लिमिटेड असते. विशेष महत्त्व जर जॉईंट स्टॉक कंपनीला जे आहे ते त्याचं महत्त्वाचं कारण आहे सेपरेशन बिटवीन ओनरशिप अँड मॅनेजमेंट. जॉईंट स्टॉक कंपनीजमध्ये ओनर हे वेगळे असतात आणि मॅनेजमेंट ही वेगळी असते. जे व्यक्ती त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करतात हे सर्व त्या कंपनीचे ओनर असतात. तर या शेअर होल्डरच्या माध्यमातून बोर्ड ऑफ डायरेक्टर्स अपॉइंट केले जातात, मॅनेजिंग डायरेक्टर अपॉइंट केले जातात आणि ही बोर्ड ऑफ डायरेक्टर शेअर होल्डरच्या माध्यमातून पूर्ण कंपनी मॅनेज करत असतात. त्यामुळे कुठलाही शेअर होल्डर कंपनी मॅनेज करत नाही, तर कंपनीचे शेअर होल्डर बोर्ड ऑफ डायरेक्टर अपॉइंट करतात आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर मॅनेजिंग डायरेक्टर किंवा CEO अपॉइंट करतात आणि MD किंवा CEO बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मदतीनं पूर्ण व्यवसाय चालवण्याचं काम करत असतो. त्यामुळं कंपनीजमध्ये ओनर हे वेगळे असतात आणि मॅनेजमेंट ही वेगळी असते. अदर बिझनेसपेक्षा या कंपनीची कंटिन्युटी ही जास्त स्टेबल असते, कारण की कुणीही एक जण याचा ओनर नाही आहे आणि बेस्ट बोर्ड ऑफ डायरेक्टर, बेस्ट मॅनेजिंग डायरेक्टर अपॉइंट केलेले असल्यामुळं ही कंपनी बंद पडण्याचा चान्स नाही आहे. मोठ्या लेवलवर या कंपनीची डेव्हलपमेंट होण्यास या ठिकाणी मदत होते आणि कंपनी स्ट्रक्चरमुळं या कंपन्या लवकर यशस्वी होतात. तर हे 5 प्रकार सोल ट्रेडिंग बिझनेस, पार्टनरशिप, जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस, कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि जॉईंट स्टॉक कंपनी हे आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात येतात. सर्वात जास्त पॉप्युलर आहे सोल ट्रेडिंग बिझनेस आणि आज आपल्या देशामध्ये कंपनीची देखील स्थापना मोठ्या प्रमाणावर होत आहे. क्वेश्चन आणि आन्सर आपण प्रत्येक लेक्चर झाल्यानंतर क्वेश्चन आणि आन्सर सिरीज त्या ठिकाणी पाहत आहोत. तर हा पॉईंट जर सर्व लक्षात आलेला असेल तर तुम्हाला आपल्या एरियामधील किंवा सिटीमधील सोल प्रोप्रायटरशिपचे 5 एक्झाम्पल लिहायचे आहेत. त्यासोबतच पार्टनरशिप आणि कोऑपरेटिव्ह सोसायटीचे 5 एक्झाम्पल लिहायचे आहेत आणि प्रायव्हेट आणि पब्लिक कंपनीचे देखील 5 एक्झाम्पल लिहायचे आहेत. तुमच्या सिटी किंवा एरियामध्ये या कंपनीज असतील तर त्यांची नावं लिहा किंवा तुम्ही गुगलवर सर्च करून एक्झाम्पल्स ऑफ सोल प्रोप्रायटरशिप, एक्झाम्पल्स ऑफ पार्टनरशिप बिझनेस, एक्झाम्पल्स ऑफ कोऑपरेटिव्ह किंवा प्रायव्हेट किंवा पब्लिक कंपनीज. लक्षात ठेवा, तुम्हाला पूर्वी सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ ऐकल्यानंतर जर तुम्ही प्रश्नांची उत्तरं जर योग्य पद्धतीनं देताय तर तुमचं टॅली किंवा अकाउंटिंग परफेक्ट होत आहे. लक्ष देऊन व्हिडिओ ऐकणं, लक्ष देऊन प्रश्न समजून घेणं आणि त्या प्रश्नाची उत्तरं देणं, हे सर्व प्रोसेस पूर्ण केलात तरच तुम्ही टॅलीमध्ये परफेक्ट होताल. तुम्हाला सांगितलेलं एज्युकेशन इज 2 वे प्रोसेस. शिक्षकानं चांगलं शिकवल्यानंतर विद्यार्थ्यांना जर व्यवस्थित प्रॅक्टिस करण्यात आली तरच कुठलाही कोर्स, कुठलाही विषय त्या ठिकाणी परफेक्ट होऊ शकतो. तर या ठिकाणी तुम्हाला समजलं नसेल तर प्रश्न विचारायचे आहेत आणि समजलं असेल तर मी जे प्रश्न विचारलेत त्याचे आन्सर व्हॉट्सअप किंवा गुगल क्लासरूमच्या माध्यमातून द्यायचे आहेत. पुढचा आपण प्रकार पाहणार आहोत टाइप्स ऑफ बिझनेस ॲज पर प्रॉफिट पॉईंट ऑफ व्ह्यू. आपण आतापर्यंत 2 प्रकार पाहिलेले आहेत, टाइप्स ऑफ बिझनेस ॲज पर वर्किंग पॉईंट ऑफ व्ह्यू, टाइप्स ऑफ बिझनेस ॲज पर लीगल पॉईंट ऑफ व्ह्यू. पण प्रॉफिट पॉईंट ऑफ व्ह्यू व्यवसायाचे कोणकोणते प्रकार आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. व्यवसायाचे 2 प्रकार आहेत, प्रॉफिट ऑर्गनायझेशन किंवा त्यांना ट्रेडिंग कन्सर्न असं म्हणलं जातं, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन किंवा त्यांना नॉट फॉर ट्रेडिंग कन्सर्न असं म्हणलं जातं. ॲज पर प्रॉफिट पॉईंट ऑफ व्ह्यू, ट्रेडिंग कन्सर्न किंवा नॉट फॉर ट्रेडिंग कन्सर्न असे व्यवसायाचे 2 प्रकार आहेत. डिफरन्स बिटवीन प्रॉफिट ऑर्गनायझेशन अँड नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन. महत्त्वाचा फरक काय प्रॉफिट आणि नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन. तर कुठलाही व्यवसाय, कोणताही व्यापारी ज्यावेळेस व्यवसाय सुरू करत असतो त्यावेळेस त्याचा एकच उद्देश असतो की मला नफा कमवायचा आहे, प्रॉफिट मोटिव्ह. नुकसान करण्यासाठी कोणताही व्यवसाय चालू करत नाही. प्रत्येकाचा एकच उद्देश असतो की मला फायदा करायचा आहे म्हणून मी व्यवसाय चालू केलेला आहे. अशा ऑर्गनायझेशनला फॉर प्रॉफिट किंवा प्रॉफिट ऑर्गनायझेशन असं म्हणलं जातं. आणि अदर नॉन प्रॉफिटमध्ये ज्यांचा मेन उद्देश असतो सर्विंग द सोसायटी, सोशल वर्क करणं, सर्व्हिस हा मेन मोटिव्ह असतो, अशा ऑर्गनायझेशनला नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन किंवा नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन असं म्हणलं जातं.
प्रॉफिट ऑर्गनायझेशनला लायसन्स घेत असताना सोल प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप, प्रायव्हेट किंवा पब्लिक कंपनी हे लायसन्स ते घेऊ शकतात. तर नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनसाठी सेपरेट कायदा आहे, ट्रस्ट किंवा सोसायटीचा कायदा, आणि या कायद्याचा वापर करून ते नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनचं रजिस्ट्रेशन किंवा लायसन्स घेऊ शकतात. प्रत्येक राज्याचे सोसायटी किंवा ट्रस्टचे वेगवेगळे कायदे आहेत. आपल्या देशात जेवढे काही गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत, क्लब आहेत, ट्रस्ट आहेत, मंदिर आहेत, मस्जिद आहेत, संघटना आहेत, प्रतिष्ठान, फाउंडेशन, या सर्वांचं रजिस्ट्रेशन ट्रस्ट किंवा सोसायटीच्या कायद्याप्रमाणे झालेलं आहे. आणि हे सर्व नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहेत. त्याचं कारण यांचा मेन उद्देश आहे समाजसेवा करणं, सर्व्हिस देणं, म्हणून यांना नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन असं म्हणलं जातं. मॅनेजमेंट. प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये जर सोल प्रोप्रायटरशिप बिझनेसमध्ये प्रोप्रायटर हा पूर्ण मॅनेजमेंट करत असतो, पार्टनरशिप बिझनेसमध्ये पार्टनर्स असतात, तर कंपनीमध्ये डायरेक्टर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचं मॅनेजमेंट करत असलेले आपल्याला दिसून येतील. पण नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये जेवढे काही मेंबर आहेत, फाउंडर मेंबर आहेत किंवा नंतर जॉईन होणारे मेंबर आहेत, या मेंबरच्या माध्यमातून मॅनेजमेंट कमिटी किंवा ट्रस्टीज अपॉइंट केले जातात. टाईम टू टाईम इलेक्शन घेतले जातात. इलेक्शनच्या माध्यमातून चेअरमन, व्हाईस चेअरमन, सेक्रेटरी यांची निवड करण्यात येते. आणि ही ट्रस्टीज किंवा मॅनेजमेंट कमिटी नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन चालवण्याचं काम करत असते किंवा त्यांच्याशी संबंधित निर्णय घेण्याचे काम करत असते. सोर्स ऑफ रेव्हेन्यू. प्रॉफिट ऑर्गनायझेशनसाठी महत्त्वाचा सोर्स ऑफ रेव्हेन्यू आहे वस्तू किंवा सेवांची विक्री करणं. वस्तू आणि सेवांची विक्री केल्यानंतर जे काही इन्कम होतं तेच महत्त्वाचं सोर्स ऑफ रेव्हेन्यू आहे. तर नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनसाठी सोर्स ऑफ रेव्हेन्यू आहे वेगवेगळ्या प्रकारचे डोनेशन्स, सबस्क्रिप्शन, मेंबरशिप फीस, स्पॉन्सरशिप फीस, असं वेगवेगळ्या माध्यमातून नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन सोशल सर्व्हिस देण्यासाठी पैसा उभं करत असतं. प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये ओनरच्या माध्यमातून कॅपिटल उभं केलं जातं. तर नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये फंड्स फ्रॉम डोनेशन, सबस्क्रिप्शन किंवा गव्हर्नमेंट ग्रांट्स याच्या माध्यमातून भांडवल आणलं जातं आणि नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनची सुरुवात करण्यात येते. फायनान्शियल स्टेटमेंट्स. प्रॉफिट ऑर्गनायझेशनला दरवर्षी कंपल्सरी ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, कॅश फ्लो स्टेटमेंट बनवणं कंपल्सरी आहे. दरवर्षी किती फायदा झालेला आहे, किती नुकसान झालेलं आहे, व्यवसायाचं प्रॉपर्टी किती आहे, व्यवसायाचं देणं किती आहे, वर्षभरामध्ये किती कॅश इनकमिंग आहे, किती कॅश आउटगोईंग आहे, हे लिहिणं प्रॉफिट ऑर्गनायझेशनला कंपल्सरी आहे. तर नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनला देखील, जरी ही ऑर्गनायझेशन नॉन प्रॉफिट आहे तरीसुद्धा रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, वर्षभरात किती रिसिप्ट झालेली आहे, किती पेमेंट झालेलं आहे, वर्षभराचं इन्कम किती आहे नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनचं किंवा खर्च किती झालेला आहे, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनची प्रॉपर्टी किती वाढलेली आहे किंवा वर्षभरामध्ये किती कॅश इनकमिंग आहे, किती कॅश आउटगोईंग आहे, हे देणं कंपल्सरी आहे. जरी नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन असेल तरीसुद्धा हे सर्व फायनान्शियल स्टेटमेंट तयार करणं नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनला देखील कंपल्सरी आहे. मनी अर्न ओव्हर अँड अबव. प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये जेवढा काही पैसा कमवला जातो तो ओनरला ट्रान्सफर केला जातो, कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केला जातो. तर नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये जे काही ॲडिशनल, या ठिकाणी प्रॉफिट असं म्हणलं जात नाही, प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये जे काही इन्कमपेक्षा एक्सपेन्सेसपेक्षा इन्कम जास्त झालेले असतील तर प्रॉफिट असं म्हणलं जातं, आणि एक्सपेन्सेस जास्त झाले असतील तर लॉस असं म्हणलं जातं. तर नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये इन्कम जर जास्त झाला असेल तर त्याला सरप्लस असं म्हणलं जातं, आणि जर खर्च जर जास्त झाला असेल तर त्याला डेफिशिएट असं म्हणलं जातं. तर हे काही प्रकार आपण पाहिलेले आहेत. या प्रकारानुसारच काही क्वेश्चन आणि आन्सर आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहेत. तुम्हाला तुमच्या एरियामधील 10 प्रॉफिट ऑर्गनायझेशनचे नावं तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. प्रॉफिट आणि नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनचं फरक एका मिनिटात तुम्ही समजू शकता की ज्यांची स्थापना वस्तू विकण्यासाठी, प्रॉफिट कमवण्यासाठी, नफा कमवण्यासाठी करण्यात आलेली आहे असे सर्व ऑर्गनायझेशन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहेत. आणि ज्यांची स्थापना सर्व्हिससाठी करण्यात आलेली आहे, सोशल सर्व्हिस, समाजसेवा करण्यासाठी करण्यात आलेली आहे,
अशांना नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहेत. तर नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनची 10 एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. आता प्रत्येक व्यवसाय तुम्हाला 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड करायचा आहे. फॉर एक्झाम्पल स्किल अकॅडमी लातूर. लक्षात ठेवा, ॲज अ अकाउंटंट तुम्ही स्टुडंट असताल, तुम्हाला जॉब करायचा. शिक्षक किंवा व्यापारी असताल तर स्वतःच अकाउंट करायचं. तर स्वतःचं अकाउंट चालू करण्या अगोदर किंवा दुसऱ्या ठिकाणी जॉब करण्या अगोदर प्रत्येक व्यवसायाला या 3 कॅटेगरीमध्ये तुम्हाला समजून घेता आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल स्किल अकॅडमी लातूर. स्किल अकॅडमी लातूरला विचार करत असताना पहिल्यांदा लक्ष द्यायचं आहे, स्किल अकॅडमी लातूर प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे का नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे. तर स्किल अकॅडमी लातूर हे प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे, कारण की या अकॅडमीची स्थापना नफा कमवण्यासाठी करण्यात आलेली आहे, म्हणून ही प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे. त्याच्यामुळे पहिला प्रकार डिवाइड झाला, स्किल अकॅडमी लातूर ही प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे. त्यानंतर डिवायडेशन करायचं आहे वर्किंग पॉईंट ऑफ व्ह्यू. स्किल अकॅडमी लातूर हे मॅन्युफॅक्चरिंग आहे, ट्रेडिंग आहे का सर्व्हिस बिझनेस आहे. तर ही अकॅडमी ही सर्व्हिस प्रोव्हाइड करते, टीचिंगचं काम करते, त्यामुळं स्किल अकॅडमी लातूर हे सर्व्हिस बिझनेस आहे. आणि तिसरा प्रकार लायसन्सिंग पॉईंट ऑफ व्ह्यू. लायसन्सिंगमध्ये शेख सर हे या व्यवसायाचे ओनर आहेत, म्हणजे सोल प्रोप्रायटर आहे, प्रोप्रायटरशिप बिझनेस आहे. म्हणजे स्किल अकॅडमी लातूरला आपण 3 प्रकारामध्ये डिवाइड केलं तर अशाच पद्धतीनं तुम्हाला एक टेबल तयार करायचं आहे. त्या टेबलमध्ये सिरियल नंबर, नेम ऑफ बिझनेस, टाईप ऑफ बिझनेस ॲज पर लिगल पॉईंट ऑफ व्ह्यू, टाईप ऑफ बिझनेस ॲज पर वर्किंग आणि टाईप ऑफ बिझनेस ॲज पर प्रॉफिट पॉईंट ऑफ व्ह्यू. फॉर एक्झाम्पल आपण लिहिलं स्किल अकॅडमी लातूर. मग प्रॉफिट पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये प्रॉफिट ऑर्गनायझेशन, लिगल पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये सोल प्रोप्रायटरशिप आणि वर्किंग पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये सर्व्हिस बिझनेस. अशा पद्धतीनं तुम्ही टेबल तयार करू शकता. प्रत्येक स्टुडंट, टीचर आणि व्यापाऱ्यांनी अशा पद्धतीनं जर व्यवसाय समजून घेतला की माझा व्यवसाय प्रॉफिट आहे का नॉन प्रॉफिट आहे, अर्ध्या ते 1 मिनिटात तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतर दुसरं लक्षात घ्यायचं आहे, माझा व्यवसाय मॅन्युफॅक्चरिंग आहे, ट्रेडिंग आहे का सर्व्हिस आहे, हे सुद्धा ओळखण्यासाठी तुम्हाला अर्ध्या 1 मिनिटात लक्षात येईल. आणि तिसरा प्रकार लायसन्सिंग, हे सुद्धा तुम्हाला तिथल्या डॉक्युमेंट्सवरून लक्षात येईल की हा व्यवसाय प्रोप्रायटरशिप आहे, पार्टनरशिप आहे का कंपनी आहे, किंवा नावावरूनही ओळखता येईल की प्रोप्रायटर असा वर्ड असेल तर प्रोप्रायटरशिप आहे, फर्म असं लिहिलेलं असेल तर पार्टनरशिप आहे, आणि लिमिटेड, प्रायव्हेट किंवा पब्लिक असं लिहिलेलं असेल तर ती कंपनी आहे. आणि सहकार असा शब्द आलेला असेल, कोऑपरेटिव्ह जर शब्द आलेला असेल तर ती ऑर्गनायझेशन कोऑपरेटिव्ह आहे. तर स्टुडंट, टीचर आणि व्यापाऱ्यांनी एखाद्या व्यवसायाचं अकाउंटिंग चालू करत असताना पहिल्यांदा हा मुद्दा समजून घ्यायचा आहे, बिझनेस ॲज पर प्रॉफिट पॉईंट ऑफ व्ह्यू, बिझनेस ॲज पर वर्किंग पॉईंट ऑफ व्ह्यू आणि बिझनेस ॲज पर लिगल पॉईंट ऑफ व्ह्यू. ज्यांना हे परफेक्टली लक्षात आलं त्यांनी त्या व्यवसायाचं अकाउंटिंग करायला कधीही त्यांना कुठलीही अडचण येणार नाही. तरीसुद्धा तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही क्वेश्चन्स असतील, तुम्ही मला त्या ठिकाणी गुगल क्लासरूममध्ये किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून विचारू शकता. तुमचा प्रत्येक डाऊट, प्रत्येक क्युरी सॉल्व करण्यात येईल. आणि जर कुणाला काही डाऊट्स नसतील तर मी जे या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत. लक्षात ठेवा, फक्त व्हिडिओ लक्ष देऊन ऐकू नका, तर व्हिडिओसोबत लक्ष देऊन प्रश्नही वाचा आणि त्याचे उत्तरं लिहा. तरच तुमचं टॅली हे सॉफ्टवेअर परफेक्ट होईल आणि परफेक्ट अकाउंटंट. माझ्या अकॅडमीचं घोषवाक्य आहे, जॉब अँड बिझनेस ओरिएंटेड एज्युकेशन. तुम्हाला कुठल्याही व्यवसायामध्ये नोकरी करत असताना त्या व्यवसायाची अकाउंटिंग करता आलीच पाहिजे. आणि तुम्ही स्वतःचं जर अकाउंटिंग करणार असाल तर ते सुद्धा सर्व विद्यार्थ्यांना करता आलं पाहिजे. हेच माझं महत्त्वाचं टार्गेट आहे. तर लक्ष देऊन व्हिडिओ ऐका, प्रश्नाची उत्तरं द्या, डाऊट्स विचारा, सर्व डाऊट्स क्लिअर करून घ्या. तरच तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितरित्या सर्व अकाउंटिंग हँडल करता येईल. आणि तुमच्या मनामधले जे काही डाऊट्स आहेत, जी भीती आहे अकाउंटिंगबद्दल, ती भीती मला या ठिकाणी काढून टाकायची आहे. आणि तुम्हाला अकाउंटिंग करण्यामध्ये, तुम्ही कॉमर्स असताल किंवा नॉन कॉमर्स असताल, अकाउंटिंग आणि टॅक्सेशनमध्ये परफेक्ट करणं हेच माझं महत्त्वाचं टार्गेट आहे. तर याच्यासाठी मी जेवढं बेस्ट टीचिंग करता येईल ते तर टीचिंग करेल, त्यासोबत तुमचा देखील सपोर्ट तेवढाच महत्त्वाचा आहे. तर याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील कंटिन्यू विचारत चला. आणि तुम्हाला अशाच पद्धतीनं सपोर्ट अकॅडमीकडून चालू राहील. कोर्स चालू असताना देखील सपोर्ट असेल आणि कोर्स संपल्यानंतर देखील सपोर्ट असेल. तर या लेक्चरचे काही क्वेश्चन असतील ते क्वेश्चन विचारा, किंवा क्वेश्चन नसतील तर याचा ॲन्सर द्या.
भेटूयात पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद.